नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे घर कोंबडी म्हणजेच मनीश्री काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, आज आहे 31 डिसेंबर म्हणजेच 2024चा शेवटचा दिवस। उद्यापासून 2025 सुरू होणार आहे। नवीन वर्षात हा जुना कचरा मला नको आहे, त्यामुळे म्हटलं या कचऱ्याची आजच विल्हेवाट लावते। तसं तर आपला नवीन वर्ष हा गुढीपाडव्याला आहे, पण जगानुसार चालावं लागते ना, आणि काही गोष्टींवरती वेळीच बोललेलं बरं असते। जास्त उशीर केला ना की मग मजाच राहत नाही। काही हिशोब वेळीच केलेले बरे असतात। तसंच आजचा हा विषय आहे। तसं तर ह्या बाईचं तोंडही बघण्याची माझी इच्छा नसते। एक वेगळीच नेगेटिव्हिटी येते मला हिचे व्हिडिओ बघताना। सगळ्यात नावडता विषय जर कोणता असेल ना माझा तर तो हा आहे। पण काय आहे ना, इग्नोर करून नाही चालणार। एक वेळ वांगो सुधरेल, ढेमशी सुधरेल, पण ही घरकोंबडी अशी आहे की काही केल्या सुधरायचीच नाही। जरा काय इग्नोर केलं हिला की स्वतःचे गुण दाखवायला सुरू करते। ही बाई ना मंडळी जास्तच माजली आहे यूट्यूबच्या पैशावरती। हिने असा समज करून घेतलाय की ही कोणतरी संत आत्मा आहे, एकदम तपस्वी बाई आहे, आणि हिला सगळेजण विनाकारण त्रास देत आहेत। वर्ष सरते, नवीन वर्ष सुरू होते, पण हिचं तेच आपलं धुनी भांडी दाखवायची, थोबाडावरती पीओपी थोपायची, घरात एक हेल्पर ठेवून गाव हिंडायचं, कोण काय बोललं की धमक्या द्यायच्या आणि पदर कमरेला खोचून यायचं भांडायला। गेल्या वर्षी पण या घरकोंबडीने हिची बादलेली सांगितली होती की 2024 मध्ये ती काय काय उचापत्या करणार आहे। आधी तर ती बोललेली की मी सगळंच नाही सांगू शकत की मी काय काय नवीन उचापत्या करणार आहे ते, कारण की काय आहे ना, मी स्वतः जळकुटी असल्यामुळे मला सगळेच म्हणजे पूर्ण दुनियाच जळकुटी दिसते, आणि त्यामुळे माझ्या बादली लिस्ट मधल्या प्लॅनला नजर लागली तर कोणाची, म्हणून जेव्हा ते सक्सेसफुल होईल तेव्हाच मी ते सांगणार। या बाईचं कसं आहे ना मंडळी, ही स्वतः छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा गाजावाजा करते, ओरडून ओरडून जगाला आधीच ही सांगते, आणि मग कोण काय बोललं की लगेच तो व्हिडिओ प्रायव्हेट काय करते आणि पब्लिक काय करते। मागेही असंच झालं होतं, माहिती आहे ना तुम्हाला। बजेटवाला व्हिडिओ पब्लिक होत होता आणि मध्येच प्रायव्हेट होत होता। चंचल वृत्तीची बाई आहे ही, कधी आजपर्यंत स्वतः जो डिसिजन घेतलाय त्यावरती ठाम नाही राहू शकली। तसंच आता ही यावेळी देखील करणार आहे। मोठमोठ्या हुशाऱ्या हिने मारल्या आहेत हिच्या बादली लिस्टवाल्या व्हिडिओमध्ये, आणि 2 दिवसांनी ह्याच बाईला हिची चूक लक्षात येईल। मग भित्री भागू बाई बिळातून बाहेर येईल आणि प्रायव्हेट पब्लिक खेळत बसेल। सध्या ही पण फ्लॉपच होत चालली आहे। तशी ही हिट तर कधीच नव्हती, आपणच हिट घेऊन बसायचो। ही बिळातून बाहेर येताना दिसली की लाल हिट मारून हिचं काम तमाम करायचो। बकेट लिस्ट मध्ये हिचे काय काय विश आहेत ते हिने लिहिले होते। त्यात वडिलांच्या जाण्याचं कुठून आलं हो मध्येच मंडळी। तसं पण यांना डॉक्टरने तर सांगितलंच होतं ना की चान्स खूप कमी आहे त्यांच्या जगण्याचा, आणि हीच बोलली होती ना ते कधी जातील अशी त्यांची कंडिशन होती। मग बकेट लिस्ट बद्दल बोलताना मध्येच हे कुठून आलं? उगाच आपलं लोकांना इमोशनल करायचं आणि सिंपती गेन करायची का? हिने काय काय अचीव केलं आहे ते सांगायचं ना। एक नंबरची लालची बाई आहे। एकतर त्या वडिलांच्या जिवंतपणे पकाव टॉक्स मध्ये जाऊन त्यांची बदनामी केली होती हिने। ते गेले रे गेले तसं तो व्हिडिओ पण गायब करून टाकला हिने। किती कावेबाज बाई आहे म्हणजे ही। आधी बदनामी करायची, मग गोडवे गायचे। जोपर्यंत ते होते तोपर्यंत त्यांचा पान उतारा केला, आणि गेल्यावर नाटकं चालू झाली सिंपती गेन करण्यासाठी। एवढंच जर हिचं म्हणणं आहे ना की हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं, तर मग वडील गेल्या 4 दिवसातच कशी आली ही व्लॉग घेऊन? एखाद्या व्यक्तीला जर धक्का बसलाय तर मग त्यातून बाहेर यायला टाइम लागतोच। मी असं नाही बोलत आहे की त्याच गोष्टीला घेऊन बसा, बाहेर पडायलाच हवं, पण इथे तर हिने मनाची तयारी करून ठेवली होती। सक दिल की घरकोंबडी है ये। जेव्हा आपण फॅमिली ट्रिप काढतो तेव्हा बॉन्डिंग वाढते, मग ते तुम्ही तुमच्या नंदेसोबत काढा किंवा भाऊजींसोबत काढा। अरे भाई, कहना क्या चाहते हो? भाऊजींसोबत ट्रिप काढा म्हणजे काय ग बाई? फॅमिली ट्रिपची गोष्ट सुरू आहे ना, मग यात ननंद किंवा भाऊजी कुठून आले? एक तर ननंदबाईंची फॅमिली आणि तुमची फॅमिली येणार ना। नुसतं नंदेसोबत जाऊन किंवा भाऊजींसोबत जाऊन तिथे काय अटकमटक 24 अटक खेळायचंय का? आयफोन तर आता उठसूट कोणही घेत सुटलंय मंडळी, ह्यात काय खूप मोठी गोष्ट नाही आहे। काकू सारखे छपरी लोक पण आयफोन घेऊन शो ऑफ करतात, यात काय मोठा तीर मारलाय का या बाईने? काय काय मॅनिफेस्ट करते ही बाई काय माहिती।
आणि विश्वास पटेल कोण आहे हो मंडळी, तुम्ही ओळखता का? घर कोंबडीने जेव्हा बादलेली सांगितली ना, त्यामध्ये 5 मिनिट 21 सेकंडला बघा किती अमुक तमुक बुक वाचा तुम्हाला विश्वास पटेल असं काहीतरी बोलत होती. आता जर कोणाचं नाव विश्वास पटेल असेल आणि तो काकूंचा व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच खुश होईल. तसं पण यांचा ऑडियन्स तर आपल्याला माहितीच आहे. वशीकरण आणि कोणकोणत्या वयापर्यंत काय काय करू शकतो. अहो म्हणजे कामाबद्दल बोलते हो मंडळी, ह्या कॅटेगरी मधली लोक बघतात. एक तर स्वतःच नको त्या गोष्टीचा टॅग यूज करायचा आणि मग रडत बसायचो, माझा हा फोटो व्हायरल झाला आणि माझा तो व्हिडिओ व्हायरल झाला. पण आपण कुठे चुकतोय हे नाही बघायचं कधी, नुसतं दुसऱ्यांवरती नावं टाकायची. दुसऱ्यांचं बघून लगेच नक्कल कशी करते पाहिलं का मंडळी? स्वतःचं असं काही नाही आहे हिच्याकडे. SIP काय असते हो मंडळी? SIP ऐकलं आहे मी, पण SIP काय असते? मागे ही घरकोंबडी काय बोलली होती, कोणत्या डॉक्टरमुळे आणि त्याच्या डाएटमुळे हिची चरबी कमी झाली होती. अहो म्हणजे पोटाजवळची बेली फॅट कमी झालं होतं असंही बोलली होती. पण आता तर चक्क बोलते मी जिम जॉईन केलं आहे त्यामुळे माझं बेली फॅट कमी झालंय. किती खोटारडी बाई आहे ना ही. मागे कोणतरी बोललं होतं की माझी लढाई मी एकटीच लढणार आहे, रडणार नाही. मग परत परत तेच तेच का बरं ही बाई बोलत असते? हिला ना प्लीज कोणीतरी मेंटल हॉस्पिटलमध्ये सोडून या एकदाचं. एकच गोष्ट सारखी सारखी बरळत बसते. एकदा बोलते मी लक्षच देत नाही, एकदा बोलते मी ते सगळं सोडून दिलं आहे, पण आपली सारखी सारखी एकाच गोष्टीवरती येऊन अडकून पडते. मला एक समजत नाही मंडळी, ज्या घरात आपण एवढ्या वर्षापासून राहतोय त्या घरामध्ये एकटं राहण्याची भीती कशी वाटू शकते कोणाला? काय तर म्हणे भीतीवरती विजय मिळवला या वर्षी. घरचे तेव्हा गावी गेले होते तेव्हा ही एकटी राहिली होती. अगं बाई कोण नाही येणार ग तुझ्याकडे, तू एकटी राह नाहीतर 4 लोकांसोबत राह, पण कोणीच तुझ्या इकडे येणार देखील नाही. तुला बघूनच लांब पळून जातील. आणि कितीतरी बायका राहतातच एकट्या. ही काय मोठी स्वतःचं कौतुक सांगत बसली आहे. आपलं कर्म नेहमी चांगलं ठेवायचं. कर्मकांड क्वीनचा कर्मावरती खूप विश्वास आहे. हे तर असं झालं करून करून भागली नि देवध्यानी लागली. आता ही एवढं बोलते की आपण केलेलं काम वरच्याला जरी दिसलं तरी बस झालं, तो आहे बघणारा. मग त्या दस्तुरीला दूध दिलं दही दिलं याचा जो ही पाडा लावते रोज, त्याचं काय हो मंडळी? ठीक आहे तिला खायला प्यायला देते ही चांगली गोष्ट आहे, पण स्वतःजवळच ठेवायचं ना, दुनियेला कशाला सांगत बसते? स्वतःचा नुसता मोठेपणा मिरवायचा असतो हिला. जिथे तिथे आपलं हिचाच उदो उदो केला पाहिजे सगळ्यांनी. त्या दिवशी पण रस्त्यावरती एक आजी होत्या, त्यांना हिने ब्लर तर केलं होतं पण घरी येऊन सांगत बसली होती मी त्यांना वडापाव दिला. अगं बाई दिला तर दिला, झालं संपलं तिथेच. त्याचा एवढा धिंडोरा पिटायची काय गरज आहे? गाव दुनियाला कशाला सांगत बसतेस? स्वयंघोषित HR मॅडम आता कुठे इंग्लिश शिकतायत, तरी पण अजून आहेच फ्रॅग्रन्स बोलणं सुरू. त्या घरकोंबडी टिप्स वरती आजकाल ही व्हिडिओ टाकत नाही आहे. आधी तर मार बोलत होती की मला त्या चॅनलकडे लक्ष द्यायचं आहे म्हणून मी त्या चॅनलवरती नियमितपणे व्हिडिओज टाकणार आहे. पण आता काय झालं मग? आता का बरं टाकत नाही? जे काही बोलते त्याच्यावरती कधीच ठाम राहत नाही. आज असं बोलते तर दुसऱ्या क्षणाला भलतच काहीतरी बोलेल. 2024च्या सुरुवातीपासूनच मोठ्या मोठ्या बाता मारत होती पण त्यातलं काहीच करू नाही शकली. ह्या बाईची एक घाणेरडी सवय माहिती आहे काय तुम्हाला? जिथे जाईल तिथे हलकं व्हायचं असते हिला. आता कोण उभं नाही करत आहे ना तिला आधी सारखं. नाहीतर आधी कसं टांजल काकू होत्या, ढगांजली काकू होत्या, पण त्यांनाही आता समजलं आहे की ही चिरीमिरी देऊन स्वतःचं कौतुक करायला सांगते, खोटी स्तुती करायला लावते लोकांना. त्यामुळे आता त्या पण लांब झाल्या आहेत. म्हणून आता कोणाकडे जाऊन मोकळं व्हायला मिळत नाही आहे ना हिला. म्हणजे मन मोकळं करण्याबद्दल बोलते हो मी. तर असा काहीच ऑप्शन नसल्यामुळे कॅमेरा समोर ठेवते आणि दुनियेला सांगून हलकी होते. कुठून आला की ते कोणते ड्रेस घेतले, कोणते ड्रेस घातले होते ते दाखवणं तर ठरलेलंच असते या लोकांचं. आणि ते भक्त तर आहेतच, ह्याची लिंक दे त्याची लिंक दे बोलायला. नुसत्या लिंक्स हव्या असतात या लोकांना, स्वतःचं असं काही डोकंच नाही आहे. आता बघू 2025 मध्ये ही धुनी भांडी संघटनेची अध्यक्ष काय नवीन उचापत्या करते ते. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. विश यू ऑल हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स. तर तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.